1 फेब्रुवारी 1689 साली तर आमचं आभाळच फाटलं होतं. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सरदार शेख निजामानं बेसावधपणे कैद केलं. मराठ्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु शेख निजामानं त्यांना पकडलंच. राजांना पकडून दिल्याबद्दल औरंग्याने निजामाला मुखरब खान हा किताब दिला व या घटनेमुळे मुखरब खानाचं दरबारातील वजन वाढलं. पुढे औरंग्यानं 40 दिवस हाल करून तुळापूर येथे शंभू महाराजांची हत्या केली. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती. आता संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, स्वराज्य आपल्या घशात येईल असं औरंग्याला वाटत होतं, पण त्यांच्या समोर संताजी व धनाजी सारखे वीर योद्धा उभे राहिले आणि परत संघर्ष सुरू झाला, मराठे विरुद्ध मुघल. तेव्हापासून खून का बदला खून आणि हत्येचा बदला म्हणजे बादशाची हत्या हे संतांजीचं गणित होतं. जिथं दिसतील तिथं मराठ्यांनी मुघल कापून काढले. ज्या मुखरब खानाने संभाजी महाराजांना पकडलं त्या मुखरब खानाला मराठ्यांच्या मावळ्यांनी ह्याच मातीत काहीच दिवसात गाडलं. मराठ्यांनी मुघलांना झोडपून काढत विशाळगडापासून ते पाटणपर्यंतचा भाग काबीज केला. मराठे कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात असताना शेख निजाम म्हणजेच मुखरब खान मराठ्यांवर चालून आला ही बातमी मराठ्यांना मिळाली. तेव्हा संताजी घोरपडे पन्हाळगडावर होते. मुखरब खान ही नुसतं नाव जरी ऐकलं तरी मावळ्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायची. ते दातोट खायचे, हाताच्या मुठ्या आवळल्या जायच्या. लांडग्यांसारखा मुखरब खान यानेच आपल्या शंभूराजांना कैद केलं होतं. आज त्याचा खात्मा करायचा अशी गंभीर भयंकर योजना होती. त्यासाठी संताजींनी गनिमिकावा रचला होता. मराठ्यांच्या घोडेस्वारांचे 3 दस्ते तयार केले होते. एका दस्त्याचं नियंत्रण स्वतः संताजीराव करत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू बहिर्जी घोरपडे सुद्धा होते. संताजींनी स्वतः समोर जाऊन मुखरब खानाला हूल द्यायचं असं ठरलं होतं. 1,5-2 हजारांचा दुसरा घोडस्वारांचा दस्ता कोल्हापूर पन्हाळ्याच्या मधल्या पट्ट्यातल्या झाडीमध्ये लपून राहणार होता. त्याचं नेतृत्व हिम्मत बहादूर विठोजी चव्हाण यांच्याकडे होतं. तिसरा दस्ता म्हणजे लुटीचा दस्ता होता. कोल्हापूर शहराला वळसा घालून मुघल छावणीच्या मागच्या बाजूला जाऊन ते लपून बसणार होते. त्याचं नेतृत्व शंकराजी नारायण करणार होते. मुखरब खानाला झोपेतून उठून सावध करणं ही त्या गनिमी काव्यातील एक भाग होता. गंभीर करड्या चेहऱ्याचे, पिळदार मिशांचे आणि करड्या सैन्य शक्तीचे संताजीराव यांनी आपली मुसलत संपवली आणि आई भवानीची शपथ घेऊन 3 दस्ते 3 दिशांना वळवले. कोल्हापूरच्या मुघलांच्या छावणीत ते घुसले. छावणीत एकच आक्रोश. कोणीतरी जोरात ओरडलं, मराठे आले. तशी छावणीत एकच भीतीची लाट पसरली. मुखरब खान आणि त्याचा मुलगा खानी आलम खडबडून जागे झाले. औरंगजेबाच्या छावणीत संताजींनी घातलेला धुमाकूळ खान चांगला जाणून होता आणि आता लढल्याशिवाय पर्याय नाही हे ओळखून खानाने डोळे चोळीत सैन्य गोळा केलं आणि मराठ्यांवर हल्ला चढवला. खानाच्या हल्ल्याने मराठ्यांचं सैन्य वितरलं. संताजी घोरपड्यांनी सैन्याला पळण्याचा इशारा दिला तसं मराठी सैन्य पळून जाऊ लागलं. घाबरलेल्या मराठी सैन्याला पाहून खान पिता पुत्रांना अजूनच जोश चढला. संताजींना संपवायचा असं जिद्दीनं ते म्हणून दोघेही मराठ्यांचा पाठलाग करू लागले आणि पुढे मराठे आणि मागे खान अशी परिस्थिती होती. पळता पळता पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या किर्र झाडीत मोठ्या जंगलात येऊन ती पोचली आणि मराठे थांबले. मराठे थांबल्यावर मुखरब खान चपापला. जे समजायचं ते समजला. संताजीचा पाठलाग करत आपण इथे आलेलो नसून संताजीनं आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे हे त्याला कळून चुकलं. जंगलाच्या झाडीत आडोशाला लपलेले मराठे मुघलांवर तुटून पडले. बहिर्जी घोरपडे विठोजी चव्हाण यांच्या सैन्याने लढाई हाती घेतली. मुघल कोल्हापूरकडे पळायला लागले. एकच कापाकापी सुरू झाली. मुखरब खान आणि खाने आलम संताजीच्या तावडीत सापडले. तुंबळ हाणामारी झाली. मराठी बेभान होऊन लढत होते.
मुकरब खान आणि त्याचा मुलगा दोघांच्यावरही तलवारीने कधीही न भरणारे घाव झाले. पण तेवढ्यात खानाचे ताजे सैन्य कोल्हापूरहून आले. त्यांना जखमी अवस्थेत असणारा मुकरब खान आणि खांडे आलमची सुटका करण्यासाठी ते आले होते. मावळ्यांच्या कडव्या प्रतिकारामुळे मुघल सेनानी कच खाल्ली. मावळे इतके संतापले होते की डोळ्यांचं पात लवतं न लवतो तोपर्यंत मावळ्यांच्या तलवारीचा घाव मुघलांच्या मस्तकावर पडत होता. मराठ्यांच्या सहस्त्रित तलवारी पाहून मोगल रणांगण सोडून वाट मिळेल तिकडे पळत होते व संताजी औरंग्याच्या त्या तुकडीने मुकरब खान आणि त्याच्या मुलाची सुटका जरी केली असली तरी काही इतिहासकारांच्या मते या युद्धानंतर मुकरब खानचं नाव कुठेही आढळत नाही. इतिहासकारांच्या मते तलवारीच्या घावामुळे मुकरब खानाचा मृत्यू होतो. आपल्या शंभूराजांच्या आणि वडिलांच्या हत्येचा बदला संताजींनी पूर्ण केला. त्यानंतर पुढच्या 6 महिन्यात मराठ्यांनी कोल्हापूरपासून पुण्यापर्यंतचा संपूर्ण प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात आणला. संताजीचं नाव ऐकताच औरंगजेब खडबडून झोपेतून जाग होत होता. ही तर सुरुवात होती. अशा या संताजी घोरपडेंसारख्या स्वामीनिष्ठ सरदाराला आपला सलाम, मानाचा मुजरा. धन्यवाद.